मकर राशींच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू. कर्म संपलं, आता नशीब चमकणार. नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशींच्या जीवनातील नव्या पहाटेबद्दल वर्षानुवर्ष केलं ते कष्ट, घेतल्या त्या परीक्षा आणि तरीही जरा उशिरा मिळालेलं ते फळ, आजपासून हा प्रवास बदलायला निघाला आहे. कर्म संपलं, नवीन अध्याय सुरू. प्रेम, करिअर, पैसा, आरोग्य, प्रत्येक क्षेत्रात नशीब नव्यानं साथ देताना आता दिसणार आहे. या भागात आज आपण जाणून घेऊ कोणते अडथळे आता कायमचे दूर होणार, कोणत्या संधींना त्वरित पकडायचं आणि कोणत्या छोट्या सवयी तुमचा सुवर्णकाळ आणखी पुढे वेगाने ढकलतील, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ मकर राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने तयार असाल नव्या अध्यायासाठी तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी तयार आहे. चला तर मग सुरू करूया हा शुभ प्रवास. मकर राशीचा प्रवास नेहमीच संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच जबाबदाऱ्या, कष्ट, त्याग आणि अडचणी यांनी या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव घडवला आहे. जेव्हा इतर लोक सहज मिळवतात तेव्हा मकर राशीचे लोक प्रत्येक गोष्ट मेहनतीने कमावतात. हीच त्यांची खरी ओळख आहे. पण अनेकदा त्यांना प्रश्न पडतो की इतक्या मेहनतीनंतरही यश उशिरा का मिळतं. हे खरं आहे की मकर राशींवर शनीचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे कर्म नेहमीच कठीण परीक्षा घेतात. पण आता तो काळ संपत आहे. आयुष्यात आलेल्या संघर्षाचे दिवस मागे जातील आणि तुमच्या समोर उजाडेल एक नव पहाटचा सूर्यप्रकाश. तुमचं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहे, जिथे जुने बंधन तुटतील आणि नवे दरवाजे उघडतील. आर्थिक क्षेत्र मकर राशींच्या लोकांसाठी नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे. कधी पैसा मिळतो पण टिकत नाही, कधी भरपूर प्रयत्न करूनही योग्य संधी मिळत नाही. पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने होत आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचं योग्य फळ तुम्हाला मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, नवीन ग्राहक आणि स्थिर नफा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून जेवढा पैसा जात होता तेवढ्यापेक्षा जास्त पैसा आता तुमच्याकडे येईल आणि स्थिर राहील. पैशासोबतच मानसिक समाधानही तुम्हाला मिळेल, कारण आता तुमचं कष्टाचं ओझं कमी होणार आहे. तर फ्रेंड्स, विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हो स्वामी असे टाईप करा. कौटुंबिक जीवनात गेले अनेक महिने किंवा वर्ष जे ताणतणावात होते, गैरसमज होते, ते आता दूर होऊ लागतील. तुम्ही कुटुंबासाठी खूप केलं, पण अनेकदा तुम्हाला दुर्लक्ष झालं असं वाटत असेल. आता मात्र परिस्थिती बदलेल. तुमच्या कुटुंबाला तुमची किंमत जाणवेल, संवाद वाढेल, प्रेम आणि आपुलकी परत येईल. काहींना कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होईल, तर काहींना जुने तुटलेले नातेसंबंध जुळवण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्यासाठी कौटुंबिक सुख वाढवणारा आहे. प्रेमसंबंध हे मकर राशींच्या आयुष्यात अनेकदा गुंतागुंतीचे राहतात. जास्त जबाबदारीमुळे किंवा भावनांना व्यक्त न केल्यामुळे प्रेमजीवनात अडथळे येतात. पण आता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू लागाल. ज्यांच्या जीवनात अजून योग्य व्यक्ती आली नाही त्यांच्यासाठी आता विश्व नवी भेट घेऊन येईल. जे आधीपासून नात्यात आहेत त्यांचं बंधन अधिक घट्ट होईल. जोडीदाराला तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल आणि एकमेकांमध्ये विश्वास व प्रेम वाढेल. आता प्रेमसंबंध तुमच्यासाठी आधार आणि प्रेरणा ठरतील, ओझं नाही. आरोग्याच्या बाबतीत मकर राशीला खूप काळ काळजी घ्यावी लागली. सतत काम, ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे शरीर, मन थकून जायचं. पण आता ग्रहस्थिती आरोग्यासाठी अनुकूल आहे. जे लोक आजारपणाशी झगडत होते त्यांना बरे होण्याचा आता मार्ग मिळेल. शरीरात नवीन ऊर्जा येईल, मानसिक ताणतणाव कमी होईल. ध्यान, योगा आणि अध्यात्म याकडे तुमचं आकर्षण वाढेल आणि ते तुम्हाला अधिक निरोगी आणि आनंदी करतील.
करिअरच्या बाबतीत हा काळ मकर राशींसाठी सुवर्ण काळ ठरेल. ज्या लोकांना कामाच्या ठिकाणी नेहमी दुर्लक्ष झालं त्यांना आता मान्यता मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील. काहींना तर परदेशात काम करण्याची संधी येईल. तुमच्या कौशल्याला आता जगभरात ओळख मिळू लागेल. आध्यात्मिकतेकडे मकर राशींचं मन वळेल. आयुष्यातल्या संघर्षामुळे तुम्ही आधीच मजबूत झालेलात, पण आता तुम्हाला जाणवेल की खरी ताकद ही आतून येते. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवतील. विश्वाकडून तुम्हाला सतत संकेत मिळतील की तुम्ही योग्य मार्गावर आहात. प्रवासाचा योग दिसतो आहे. हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल, तर तुमच्या आयुष्यात नवे अनुभव, नवीन लोक आणि नवीन संधी घेऊन येईल. काहींना परदेश प्रवासाची संधी मिळेल, तर काहींना धार्मिक यात्रेचं सुखसुद्धा मिळेल. हे प्रवास तुमचा दृष्टिकोन विस्तृत करतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या मताला महत्त्व देतील. जिथे आधी तुम्हाला दुर्लक्ष केलं जायचं, तिथे आता तुम्ही केंद्रस्थानी राहाल. लोक तुम्हाला आदर्श मानतील. तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक स्वभावामुळे तुम्ही लोकांच्या हृदयात जागा बनवाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खास आहे. अभ्यासात लक्ष लागेल. परीक्षांमध्ये यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न करणाऱ्यांना योग्य संधी मिळेल. शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील. तुमच्या बुद्धिमत्तेला योग्य वाव मिळेल. मकर राशींच्या जीवनात येणारा हा काळ नातेसंबंधांच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जे लोक तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत त्यांना आता अधिक जुळवून समजून घ्याल. गेल्या काळात तुम्हाला कधी स्वतःला एकटं वाटत असेल, पण आता विश्व तुमच्या आयुष्यात असे लोक आणेल जे तुमचं खरं मन समजतील. अनेक वेळा तुम्हाला असं जाणवलं असेल की तुमचं कोणी ऐकत नाही, पण आता परिस्थिती वेगळी असेल. मित्रमंडळींमध्ये तुमची किंमत वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला मागतील. जे नातेसंबंध तुटले होते त्यांना सुधारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. एकीकडे जुने वाद मिटतील आणि दुसरीकडे नवी मैत्री जमेल. ही मैत्री आयुष्यभर साथ देणारी ठरेल. त्यामुळे या काळात मकर राशीने आपल्या मनातील कटुता सोडून दिली पाहिजे आणि नव्या दृष्टीने लोकांकडे पाहिलं पाहिजे. हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध करेल. मकर राशींच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की ते स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त जगतात. कुटुंब, नातलग, मित्र यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळा स्वतःच्या इच्छा दाबल्या आहेत, पण आता काळ बदलतो आहे. तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकाल. तुम्हाला कळेल की स्वतःसाठी केलेलं कामही महत्त्वाचं आहे. स्वतःला वेळ द्यायला तुम्ही आता सुरुवात कराल. हेच तुम्हाला अधिक आनंदी आणि समाधानी करेल. जे लोक नेहमी तुमच्यावर अवलंबून होते त्यांनाही तुम्ही स्वावलंबी बनवायला शिकवाल. अशाने तुमचं ओझं हलकं होईल. तुमच्या आयुष्यातील काही अडथळे जे दीर्घकाळ टिकून राहिले होते ते आता हळूहळू दूर होऊ लागतील. अनेक मकर राशींच्या लोकांना नेहमीच अडथळ्यांचा सामना हा करावा लागला आहे. कधी नोकरीत, कधी व्यवसायात, तर कधी नात्यात. पण आता विश्वाच्या ऊर्जा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. जे दरवाजे बंद होते ते आता उघडतील. तुम्ही जे काम अनेक वर्षापासून अडकवून ठेवले होते ते आता पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल. तुमची मानसिक स्थितीही सुधारेल. आता तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल. तुम्ही जे कष्ट घेतले, जे त्याग केले, त्याच विश्वाने तुम्हाला फळ द्यायचं ठरवलं आहे. चांगलं केलं असेल तर त्याचं गोड फळ मिळेल आणि वाईट केलं असेल तर त्यातून शिकायला मिळेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की कर्माची साखळी आता संपली आहे आणि नवं पान आता उलगडतंय. या नव्या अध्यायात तुम्ही मुक्तपणे जगाल. मनावरचा भार कमी होईल आणि तुम्हाला आयुष्य जगण्याची खरी मजा कळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खास अनुकूल आहे.
आधी केलेल्या गुंतवणुकीचं फळ मिळेल. नवीन करार, नवे ग्राहक आणि मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी होईल. ज्या व्यवसायात अडथळे येत होते तिथे आता मार्ग सुकर होईल. जे मकर राशींचे लोक स्वतःचं काहीतरी सुरू करू इच्छित होते त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. स्टार्टअप, छोटं मोठं दुकान किंवा ऑनलाईन काम यातून तुम्हाला आता मोठं यश मिळेल. विदेश प्रवास किंवा परदेशात काम करण्याची संधी अनेक मकर राशींच्या लोकांना मिळेल. ज्यांना खूप दिवसांपासून बाहेर जाण्याची इच्छा होती पण काहीतरी अडथळा येत होता त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा होईल. शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी परदेशागमन होईल. हा प्रवास तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्हाला नव्या संस्कृती, नवे लोक आणि नवे अनुभव मिळतील. हे अनुभव तुमचं व्यक्तिमत्व आणखी संपन्न करतील. तुमच्या मनात नेहमी असतो तो भीतीचा भूत. काय झालं तर? जर अपयश आलं तर? जर लोकांनी हसवलं तर? पण आता या भीतीचा अंत होईल. विश्व तुम्हाला धाडस देईल. नवीन गोष्टी करून पाहण्याची हिंमत होईल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. जोखीम घेण्याची ताकद येईल आणि हाच आत्मविश्वास तुमच्या आयुष्यात यश आणि स्थैर्य घेऊन येईल. प्रेम संबंधामध्ये आधी जसे ताणतणाव होते, गैरसमज होते ते आता कमी होतील. ज्यांना खरं प्रेम मिळालं नाही त्यांना योग्य व्यक्ती भेटेल. ही व्यक्ती फक्त तुमच्यावर प्रेम करणार नाही तर तुमच्या आयुष्यात आधार बनून येईल. ज्यांचं लग्न ठरलं आहे त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. जे आधीपासून नात्यात आहेत त्यांचं बंधन अधिक घट्ट होईल. विश्वास, आपुलकी आणि समजूतदारपणा देखील वाढेल. मकर राशीच्या लोकांना नेहमी वाटतं की त्यांचं भाग्य उशिरा फळ देतं, पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्हाला वेळेवर संधी मिळतील. तुमचं भाग्य उजळेल. कुठल्याही कामात अडथळा आला तरी तुम्हाला त्याचा उपाय पटकन मिळेल. अनेक वर्षापासून ज्या गोष्टींची वाट पाहत होता त्या आता पूर्ण होतील. हा काळ खरंच नवा अध्याय सुरू करणारा आहे. आध्यात्मिकतेकडे तुमचं मन झुकेल. ध्यान, योग, प्रार्थना या गोष्टी तुमचं मन स्थिर करतील. तुम्हाला जाणवेल खरी ताकद ही आतूनच येते. तुम्ही विश्वावर विश्वास ठेवायला शिकाल. नकारात्मक विचार दूर जातील. तुम्हाला सतत संकेत मिळतील की तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे संकेतच तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतील. तुमचं समाजातलं स्थान वाढेल. लोक तुम्हाला आदराने पाहतील. तुमचं म्हणणं लोक ऐकतील. तुम्ही जे विचार मांडाल ते लोक मान्य करतील. तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळेल. लोक तुमच्याकडे प्रेरणेच्या नजरेने पाहतील. तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे तुम्हाला योग्य तो मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. शिक्षणात मन लागेल. शिक्षकांचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेला योग्य वाव मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी सोन्याचा आहे. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा होईल. जे आजारपण खूप दिवसांपासून चालू होते ते आता कमी होईल. तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा येईल. मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला जीवन जगण्याचा नवा उत्साह मिळेल. ध्यान, योग, व्यायाम यामुळे तुमचं आरोग्य अधिक चांगलं होईल. एकूणच पाहता मकर राशीच्या आयुष्यात हा काळ नवा अध्याय सुरू करणारा आहे. जुने संघर्ष, जुनं ओझं, जुने अडथळे आता संपले आहेत. कर्माची साखळी देखील संपली आहे. आता तुमच्या समोर नवं आयुष्य उलगडतंय. यश, संपत्ती, प्रेम, आरोग्य आणि समाधान हे सगळं तुमच्याकडे आता येत आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चाला. विश्व तुमच्या सोबत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहिलं की मकर राशी आता कसा बदल अनुभवणार. कर्माची गुंफण सुटते आणि नशिबाची पानं तुमच्यासाठी उलटत आहेत. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मकर राशींच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या
नवीन प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही. तर फ्रेंड्स, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.